ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वांना वसुबारस गाई गोऱ्याची बारस जी म्हणतो आपण त्याच्या खूप खूप शुभेच्छा। धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना आशीर्वाद। आज आपण जन्मदिवसानिमित्त सर्वांनी खूप खूप प्रेमाची वर्षा केली गुरुमाऊलीवर। गुरुमाऊली जे तुम्हाला वर्षभर प्रेम देतात, तुम्ही पण गुरुमाऊलीच्या जन्मदिवसाला खूप भरभरून प्रेम देता। जे खरोखर आतून गुरुमाऊलीचे भक्त आहेत आणि ज्यांचं प्रेम ओसंडून वाहते गुरुमाऊलीसारखं, तर ते गुरुमाऊलीच्या हृदयामध्ये आहेत। जे गुरुमाऊलीची तळप आहे ज्यांच्या आतमध्ये सेवा करण्याची, गुरुमाऊलीचं कार्य करण्याची, तर ते गुरुमाऊलीच्या हृदयामध्ये विराजमान आहेत। तर जन्म या शरीराचा होतो आणि मृत्यू पण या शरीराचा होतो, म्हणून जन्माला महत्त्व आपण इतकं नाही दिलं पाहिजे शरीराच्या। आणि गुरु शरीर नाही आहे, गुरु एक विराट ब्रह्मांड आहे। गुरु एक विराट महान शक्ती आहे। आपला दृष्टिकोन कसा आहे असं आपल्याला गुरु दिसतील। आपला दृष्टिकोन जर शरीर पाहण्याचा असला तर गुरु तुम्हाला शरीर रूपात दिसतील, आणि आपला दृष्टिकोन जर ईश्वर पाहण्याचा असला तर गुरु ईश्वर दिसतील। आपल्याला वाटते की गुरुन आपण कुठे वेगळे आहोत, काय फरक आहे? गुरुही शरीर आहे, आपणही शरीर आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोन जर ठेवला तर गुरु शरीर नाही आहे। गुरु शांत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। एक जन्म आपल्या आई वडिलांपासून आपला झाला आणि दुसरा जन्म आपण गुरु माऊलींच्या सानिध्यात झाला। तो दुसरा जन्म झाला गुरुच्या ज्ञानामुळे, आणि त्या ज्ञानाचा जन्मच आपल्या आतमध्ये नाही झाला, अंतरात्म्यात, हृदयात, तर मग आपण गुरुमाऊलीशी जुळून गुरुमाऊलींसोबत दुसरा आपला जन्म होऊन काय अर्थ आहे? तर आध्यात्मिक दृष्टिकोन बनवला तर गुरु कोण आहेत? ते ब्रह्मांड आहे। गुरु कोण आहे? ते विराट प्रेरणा शक्ती आहे। गुरु कोण आहे? ते विराट प्रेम शक्ती आहे। आणि गुरु एक शरीर नाही आहे, तर गुरु ज्ञान शरीर आहे। गुरु भाव शरीर आहे, उच्चतम भाव, परमात्मा भाव। गुरु काय? आनंद शरीर आहे। त्यांच्या आनंद शरीरासोबत जुळा, त्यांच्या ज्ञान शरीरासोबत जुळा, त्यांच्या उच्चतम त्या प्रेमाच्या अवस्थेसोबत, त्या शरीरासोबत जुळा, हाडामासाच्या शरीरासोबत नाही। गुरुला जर हाडामासाचं शरीर पाहू तर आपण भ्रमित होऊन जाऊ, पण गुरुला आपण ज्ञान शरीर पाहू आणि ज्ञान शरीराच्या रूपात वंदना करू, ज्ञान शरीराच्या रूपात समर्पण करू, ज्ञान शरीराच्या रूपात सेवा करू, तर आपल्याला गुरु एक विराट अनुभूतीच्या रूपात प्रकट होतील। गुरु काय? एक विराट अनुभूतीचं शरीर आहे, ज्यांच्या विराट अनुभूतीच्या शरीरातून असंख्य अनंत अनुभूती प्रकट होऊन राहिलेल्या आहेत। गुरु त्या अखंड चैतन्याचं नाव आहे। गुरु त्या अनंत आनंदाचं नाव आहे। गुरु त्या असीम शांतीचं नाव आहे। अखंड चैतन्य आहे, ज्याच्यामध्ये काहीच खंड खंड नाही आहे। त्या संसारामध्ये जे काही खंड खंड आहे, तुकडे तुकडे आहेत, पण गुरु तुकड्या तुकड्यात नाही आहे। गुरुचं ज्ञान अखंड आहे, चैतन्य अखंड आहे, गुरुचं सामर्थ्य अखंड आहे, अनंत आहे, त्यांचा आनंद अनंत आहे। तर त्या अनंत आनंदासोबत, त्या अनंत आनंदाच्या अनुभूतीसोबत जुळणं म्हणजे गुरुसोबत जुळणं आहे।
तर ह्या अनंत आनंद रूपी शरीरासोबत गुरु सोबत जुळा. गुरु शरीर नाही आहे, तर अनंत आनंद रूपी शरीर आहे, अनंत ज्ञान रूपी शरीर आहे. आणि जन्म कधीही होत नाही आणि मृत्यूही कधी होत नाही. तर जन्मदिवसच कसा? पण एक व्यावहारिक जगामध्ये आपण राहतो तर जन्मदिवस करतो, पण हा जन्म खरा नाही आहे. गुरुसोबत जेव्हा ज्ञान आपल्या आतमध्ये घटित होते गुरुद्वारे, तो खरा जन्म आहे. ज्ञान आपल्या आचरणात अंग बनते, तेव्हा खरा जन्म आहे. तर तुम्ही पण शरीर नाही आहे, तुम्ही पण मन नाही आहे, तुम्ही पण बुद्धी नाही आहे. तुम्ही पण कोण आहे? शांत स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप. जे गुरु आहेत तेच तुम्ही आहे. अंतर काय आहे? की गुरुनी आपल्याला ओळखलं, आपल्या त्या अनंत आनंदाला, अनंत चैतन्याला जाणीव केली, अनुभव केला, त्याचा साक्षात्कार केला आणि तुम्ही नाही केला. म्हणून तुम्हाला शरीर वाटून राहिलं की मी शरीर आहे आणि गुरुही शरीर आहे. जेव्हा गुरुच्या ज्ञान शरीरासोबत, गुरुच्या चैतन्य शरीरासोबत, गुरुच्या आनंद शरीरासोबत जेव्हा तुमचं एकत्व होईल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की गुरु आणि मी वेगळा नाही आहे, गुरु आणि ईश्वर वेगळे नाही आहे, गुरु आणि हे ब्रह्मांड वेगळं नाही आहे. गुरु साक्षात ब्रह्मांड नायक आहेत, त्या ब्रह्मांडाचे मालक आहेत, या ब्रह्मांडाचे अधिष्ठाता आहेत. तर आज जन्मदिवसानिमित्त तुम्ही जे मला प्रेम दिलेलं आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर्वांचा. आणि खरा जन्म तोच आहे जो ज्ञानामुळे घटित होतो.